हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहेत बघा 5:15 झाले असतील जवळपास. तर आंघोळीला जाऊन आले. आज होता शुक्रवारची मी कलश पूजा वगैरे करते, त्याच्यामुळे मग म्हणलं की डोकं पण धुवून घेतलं. गुरुवारी केस धुत नाही मी ताईंनो, तर शुक्रवारी धुते. तर चला असू द्या. आता करायची मसाला भेंडी उभी चिरून घेतली आहे. आणि ह्यांचा डबा नाही आहे आज, फक्त पोळ्या द्यायच्या. तर नाही तर ह्यांनी भेंडी नेत नाहीत, त्याच्यामुळे फक्त दिदीच होती. जयला सुट्टी काय ती काहीतरी आहे त्याच्या शाळेत, तर तिला आवडती भेंडी. मग मसाला भेंडी करायची आता, केली नाही अजून. आणि ते चणे ते भिजू घातलेत का, ते पण मला कुकरला लावून घेऊन ते नाश्त्याला करायचे आहे. तर चला, अगोदर आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर पूजा करते. तर काही नाही ताईंनो, आता झाले सकाळचा टाईम 5:15 झालेत जवळपास. आंघोळीला जाऊन आले अगोदर. म्हणलं आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर पूजा नंतर करते. गुड मॉर्निंग. चला, मी बनवीत आहे लसुणी भेंडी. त्याच्यासाठी हे पहा, भरपूर जिरे मोहऱ्या आणि भेंडी अशी कट करून घेतली मी ताईंना. मस्त अशी लांबडी खूप छान लागते. भरपूर कढीपत्ता, भरपूर लसण, म्हणून तर त्याला लसुणी भेंडी म्हणायचं. कांदा वगैरे नाही घालायचा. खूप छान एक नंबरमध्ये होती ताईंना. भरपूर कढीपत्ता घालायचा. लांबकी आपण ही चिरली ना, तर कसं आहे पूर्ण वाफल्या जाते, त्याच्यामुळे एवढी सुंदर होती ना. मुलांना पण आवडती आणि अशी केल्यास मला पण आवडते. नाही तर मला सहसा भेंडीची भाजी आवडत नाही बरं का ताईंनो. पण अशी जर केली ना तर खूप छान होती. त्याच्यामुळे आपली ही लसुणी भेंडी तयार. चला, म्हणलं आज ह्यांचा डबा नव्हता, म्हणजे ह्यांना फक्त पोळ्याच नाही आता. चपात्या, सॉरी, आम्ही पोळ्या बी म्हणतात बरं का ताईंनो. सॉरी म्हणजे कुणी काय म्हणते. आमच्याकडे पोळी, भाजी पोळी असं म्हणजे सवयच लागलेली आहे चपातीला पोळी म्हणायची. तर पोळ्या फक्त 2च न्यायच्यात त्यांना. काय बँकेत आहे वाटतं त्यांच्या काहीतरी, पण अशी बदली वगैरे झाली का काय, प्रमोशन झाले काय माहीत नाही. पण ते भातच असतं, इकडं भातच खाते. त्याच्यामुळं म्हणजे भातानं आपल्याला सवय नसते, पोट भरत नाही भातानं. मग म्हणजे 2 चपात्या राहू देतो सोबत. राहू द्या म्हणलं, आता ह्याला झाकून ठेवलं आहे. आणि हे आहे आपल्या परवा दिवशीचं भिजू घातलेलं सगळं मिक्स. तुम्हाला जसं की दाखवलं होतं ना, तर हे पाहायला आता मोड आलेत का नाही की माहीत नाही. बांधून मी त्या डब्यात बी नाही बसलं ताईंनो, आणि ह्या डब्यात पण नाही बसलं. तर फोन असल्यामुळे की हातात निघणं झालं. हे निघालं. बघू आता, आले जसे आलेत तसे. आले असले तरी ठीक आहे. हां बघा आलेत, आहे का? किती सुंदर आलेत बघा. बांधून फक्त व्यवस्थित ठेवायचं ताईंनो. हे पाहू शकतात मस्त असे बघा, किती सुंदर मोड आलेत. सगळं मिक्स आहे, वाटाणे वगैरे. हे पहा, एकच शिट्टी घ्यायची ह्याला आता, आणि मस्त असं कांदा वगैरे टाकून मस्त फोडणी द्यायचं आहे. चला, ह्याला ठेवते आता बाजूला अगोदर. आता भाजी झाल्याशिवाय काय. आणि भेंडीच्या भाजीला त्या वेळ लागणार आहे. कणिक एवढीच आहे, इतकीच मळून घ्यायची. 6च पोळ्या आहेत मोजून. मला खायची भाकरी. तयार आपली लसुणी भेंडी. काढू लागली डब्यात. म्हणलं अगोदर तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावी. पुन्हा म्हणत्याला तयार अर्धवटीच रेसिपी दाखवली. हे पाताईनं चिटकत नाही एकमेकांना, काहीसुद्धा नाही. एक भेंडी अशी मोकळी राहते, अजिबात नाही चिटकत. हे पण तुम्हाला दिसायली का कुठं चिटकलेली? काहीच नाही. खूप छान होती आहे, मस्त अशी. तरी घेते काढून. आणि आपले चणे जे होते ते लावून घेतले तर कुकरला. तर आपला नाश्ता तयार झाला. काहीच टाकलं नाही, कांदा वगैरे काय नाही, नॉर्मल थोडंसं तिखट कढीपत्ता भरपूर घातला आहे ताईंनो. देते आता ना. तर चला, आजपासूनचा पौष्टिक नाश्ता तयार. किती दिवस खातेत माहीत नाही. खाताल की बरेच दिवस केल्यास? काय 1-2 दिवसच उकडलेत का चांगले? ते काय होते माहिती आहे का, मुग जे असतात ना ते सॉफ्ट असतात, लय लवकर होते तो. पण आणि वाटाणे, ते हिरवे हरभरे जे आहेत ना, हिरवे वाटाणे, ते लवकर. पण उकडलेत का आता सगळे बराबर? कारण मुगाचं कसं आहे ताईंनो, लवकर होते. मुग लवकर उकडत येतं. आणि ते हिरवे वाटाणे आणि आपले हरभरे जे आहेत ना ते उकडत नाहीत लवकर, पण उकडलेत म्हणायलेत चांगले. तिला आता चहा करते. आता मला घ्यायचा आहे चहा. पूजा झाली, दाखवते तुम्हाला. हे पहा, पूजा करून खाली गेली ते आजीकडं. आता वाजले तर 7:30. खालून आले. आता आज शुक्रवार होता, कुंचंबी साफ करून घेतलं
आणि कलशातलं बी पाणी बदललं, कलश घासून घेतला, कलशाची पूजा केली. नारळ बघा आपलं किती मोठं झाले आहे का, मस्त असं. तर चला संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर मी बनवित आहे दोडक्याची भाजी. बघा मस्त असे दोडके छान धुवून खूप मस्त होते, फ्रेश होते. म्हणलं फ्रीजमध्ये ठेवून ठेवून पण पुन्हा नाही ना चव लागत त्याची. आणि दीदी आज थोडं उशिरा येणार आहे, तर खाते म्हणली, तिला विचारलं. त्याच्यासाठी भरपूर असा लसण आणि कढीपत्ता घेतला आहे बघा. आणि जय खात नाही, थोडंसं खाईल हे कढीपत्ता आणि लसण भाजीला. आणि मला अशी पिवळी एकदम नॉर्मल खिचडी लावायची. आता ह्याच्यात काहीच नाही टाकायचं, फक्त हळद आणि मीठ टाकायचंय. हां खायची, शांत बस. त्याच्यासोबत खात नाही म्हणतंय, नाही आता नॉर्मलच करते. भाजी तोंडी लाव थोडी त्याच्यासोबत भाजी. तर हे असं व्यवस्थित धुवून घेते डाळ आणि तांदूळ. मसुराची डाळ आहे बघा ताईंनो, तर खूप छान लागते याची खिचडी. आपल्या ह्याच्या सॉरी मुगाच्या डाळीची छान लागते, पण मसुराच्या डाळीची अजून चवदार लागते थोडीशी. ह्याच्यावर तूप घ्यायचं. शेंगदाण्याची चटणी तर आहेच ऑलरेडी, आणि फेमस आहे शेंगदाण्याची चटणी. जर असेल ना तूप घेऊन शेंगदाण्याची चटणी आणि तूप मस्त खाते. तर भाजी थोडीशी तोंडी लागते. कोणाची नको नाही, आता नॉर्मलच करते. तर सर्दी झालेली आहे, सारखे मसाले वगैरे खाऊन बी मग थोडा त्रास होईल म्हणलं, तर नॉर्मलच केली तर त्याला पण खाता येईल. आता दूध ठेवलं इकडं तापवायला, दूध काही तापलं नाही अजून. दूध तापलं, इकडं कढई ठेवली भाजीला. फक्त ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची मला खिचडीला नॉर्मल. थोडंसं पाणी ना जास्त घालायचं ताईंनो खिचडीला. थोडीशी लूज असेल ना तर छान वाटते. 1 मिनिट दाखवते मी तुम्हाला. हे पास एवढंच, फक्त हळद आणि मीठ घालायची. 1 नंबरमध्ये होती, करून बघा एकदा. याच्यासोबत करायची शेंगदाण्याची चटणी आणि तूप घ्यायचं, गरम गरम खायची. 1 नंबरमध्ये छान लागते. आता अगोदर काय करते, दूध तापायला तोपर्यंत दोडक्याची भाजी करून घेते मी. तर दोडक्याच्या भाजीसाठी बाकी काहीच नाहीये, मसाले पण खूप कमी घालणार आहे मी भाजीला ताईंनो, कारण सहन मिळत आता मसाले बी. म्हणजे आधीच आपण थोडंसं कमी खाल्लेले बरे. एवढं तेल त्याच्यासाठीच मी हे चमचा ठेवलेला आहे बघा ताईंनो. 1 चमचा तेल भाजीला आरामशीर, बस जास्त होत नाही आणि कमी पण पडत नाही, आणि चवीला पण छान सगळंच व्यवस्थित होतंय बघा. त्याच्यामुळे आता जिरे मोहऱ्या घालते. तर जे हो का आता मी ह्याच्यामध्ये, तर हे जिरे मोहरे सांगू देत नाही, काही जोक करते बघा मध्येच ताईंनो. सांगायचं म्हणलं की नाही, सांगू नकोस म्हणतं या. लसण सॉरी कढीपत्ता, लसण भरपूर असा, आणि आपली मस्त अशी गुलाबी दोडक्याची भाजी. छान असं लसण वाटला, दोडके घालायचे, बाकी काहीच घालायचं नाही. डाळ दोडकं पण छान होतंय बरं का ताईंनो. पण हे लेकरं की नाही खात नाही, तर मला आवडतंय, आमच्या आंटीला पण आवडतंय. आंटीचा माझा जर मेळ लागला तर आम्ही तसंच करतो, डाळ जोडतो. कुठच्या तुमची डाळ घालायची, मस्त होते बघा ताईंनो 1 नंबरमध्ये. पण आता लेकरांच्या मनावर असते, एकटीलाच कुठं खाऊ मग करून, त्याच्यामुळं हे असं. तर बघा आपलं जेवण तयार झालेलं आहे, सगळं परफेक्ट, सगळं आवरून घेतलं ताईंनो. आता वाजलेले आहेत 8. आता ह्यांनी बी तिथं बिझी आहेत थोडं सरकडं. त्यांची मुलगी आलेली, ती जाणार आहे. त्यांची ते बॅगीचं वजन वगैरे काय काय आहे त्यांचं चालू आहे तिथं. आणि दिदीला पण यायला उशीर होणार आहे आज. तर जयला म्हटलं तू जेवून घे, कारण त्याला थोडंसं ताप वगैरे आल्यासारखी झाली ना, त्याच्यामुळं. तर हे पहा आपली ही दोडक्याची भाजी बघा किती सुंदर झाली आहे का. हे पहा मस्त अशी भाकरीसोबत खूप छान लागते ताईंनो. आणि आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या भाकरी, एक तसा पापडा निघतंय बघू शकता, छान अशा भाकरी. आणि ही खिचडी जशी तुम्हाला दाखवते, गरम आहे अजून. अशी गरम गरम खिचडी, त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, त्याच्यासोबत आपलं हे तूप. असा आहे आपला आजचा मेनू. तर कसा वाटला सांगायला अजिबात विसरायचं नाही, सांगायचं. आता जय तू येऊ ना तुला जय, आता जयला तिथे जेवायला, कारण त्यांना उशीर होणार यायला, त्याला भूक लागली म्हणतो. मी म्हणतो जेवून घे मग तू. जयला तिथे जेवायला, भाजी घे थोडीशी तोंड लावायला. भाकर घेतो का चटको नको, खा मग गरम गरम खिचडी खाऊन घे.
थोडीशी चिकट, जसं की तुम्हाला म्हणलं बघा चिकट झाली बघा ताईंनो. अशी मोकळी मोकळी झालेली नाही, कारण पाहिजे नव्हती मोकळी आम्हाला. अशी चालली चमचा घेते ह्याला मी आता. हे पहा चटणी मस्त अशी. आता भाजी त्यांना नको म्हणते, त्याला म्हटलं घे थोडीशी, नाही त्याला आवडत नाही. आणि ही आपली तुपाची डाळ. तर हे आहे आपलं संध्याकाळचं जेवण. द्यायला तिथे जेवायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं. रेसिपी कशी वाटली ते पण सांगायला विसरायचं नाही. चला या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.